या सगळ्यांनी सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण आर्थिक पाऊल उचलले आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशांतर्गत पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चढउतारांशी सुसंगत राहण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील निर्यात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन सुधारित दर 1 जून पासून लागू होणार आहेत. या धोरणात्मक निर्णयाचा देशांतर्गत पुरवठा, कर रचना आणि सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होईल याचा सविस्तर आढावा पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरकारने विविध इंधनांसाठी प्रति लिटर निर्यात शुल्क निश्चित केले. पेट्रोलच्या निर्यातीवर आता प्रति लिटर 1.5 शुल्क आकारले जाईल. विशेष म्हणजे ही रक्कम संपूर्ण केवळ विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणून वसुली केली जाणार आहे. यावर कोणताही रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर आकारला जाणार नाही. डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर 13.5 रुपये निश्चित करण्यात आले. विमानासाठी लागणाऱ्या इंधनावरील ATF निर्यात शुल्क प्रति लिटर 9.5 ठेवण्यात आले. हे शुल्क देखील पूर्णपणे विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणून वसूल केले जाईल. इंधन दरांचा हा बदल कायमस्वरूपी नसून तो आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर आधारित असतो. सरकार दर 15 प्रत्येक 2 आठवड्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि ATFच्या सरासरी किमतींचा आढावा घेतं. त्यानुसार या शुल्कात सुधारणा केली जाते. पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते पायाभूत सुविधा उपकर लावण्याचा निर्णय सर्वप्रथम 27 मार्च 2026 रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी त्यात बदल करण्यात आले असून यापूर्वीची शेवटची सुधारणा 16 मे 2026 रोजी लागू करण्यात आली होती. आता 30 मे रोजी झालेली सुधारणा पुढील बदलांची घोषणा होईपर्यंत लागू राहील. पश्चिम आशियातील भूराजकीय संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारांवर मोठा दबाव आहे. अशा स्थितीत भारतीय तेल कंपन्यांनी नफा कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची परदेशात निर्यात करू नये हा यामागील मुख्य उद्देश आहे. परदेशात जाणाऱ्या मालावर लादल्या जाणाऱ्या या अप्रत्यक्ष कराचा मुख्य हेतू हाच आहे. अतिरिक्त निर्यातीवर नियंत्रण ठेवून भारतीय बाजारपेठेत म्हणजेच देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पुरेसा आणि अखंडित राहील. हा निर्णय केवळ परदेशात निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनावरील करांशी संबंधित आहे. देशातील पेट्रोल पंपावर सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर तेच जुने कर लागू राहतील. स्थानिक ग्राहकांसाठी करांमध्ये कोणताही नवीन बदल किंवा कपात करणाऱ्या आलेली नाही. त्यामुळे देशांतर्गत किरकोळ बाजारातील किमतींवर याचा कोणताही थेट परिणाम होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर हा निर्णय जागतिक तेल संकटाच्या काळात भारतीय ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी उचललेलं एक गणिती पाऊल आहे. याद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा समतोल राखत देशांतर्गत साठा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय. ज्याचे सुधारित दर 1 जून पासून पुढील 15 दिवसांसाठी लागू राहतील. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.